नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकताच अंबानी कुटुंबाच्या घरी एक शाही विवाह सोहळा पार पडला. आता अंबानींच्या घरी विवाह सोहळा जो झाला त्याला मोठीच मंडळी येणार. त्यामुळे सर्व क्षेत्रातली, जगभरातली सर्व क्षेत्रातली मोठमोठी वलयांकित, तारांकित अशी ख्यातनाम ख्यातकीर्त मंडळी त्या विवाह सोहळ्याला उपस्थित होती. पण त्यात नवरस काहीच नाही. परंतु ह्या मोठ्या मंडळींच्या ऐवजी जर त्यांनी एखाद्या अंबानी कुटुंबाने एखाद्या झोपडपट्टीतल्या 1000-2000 गरीब कुटुंबांना जर त्या विवाह सोहळ्याला निमंत्रित केलं असतं तर समाजासमोर एक वेगळा, चांगला, आगळावेगळा आदर्श गेला असताच. शिवाय अंबानी कुटुंबाला मिळालेलं पुण्य हे त्यांच्या पुढील काही पिढ्यांना पुरून उरलं असतं. एक आगळावेगळा विचार गेला असता. ह्याशिवाय एखादं गाव त्यांनी ह्या लग्न विवाह सोहळ्या प्रित्यर्थ त्या निमित्ताने देशातील किंवा राज्यातील, महाराष्ट्रातील काही खेडेगावं दत्तक घेतली असती आणि ती स्वयंपूर्ण करण्या दिशेने पाऊल टाकलं असतं, एखादा संकल्प केला असता, तरी देखील सगळ्यांच्या हा विवाह सोहळा स्मरणात राहिला असता आणि एक मोठं सेवा कार्य, पुण्य कार्य हे त्यांच्या हातून घडलं असतं, झालं असतं. कारण ही जी मोठमोठी मंडळी आहे, वलयांकित, तारांकित अशी सर्व जागतिक पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील चित्रपट क्षेत्रातली होती, उद्योग क्षेत्रातली होती, राजकारणातली होती आणि सर्व स्तरातली, सर्व पक्षातली, सर्व समाजातली अशी मोठी मंडळी होती. त्यांच्या पाहुणचारासाठी हजारो कोटी रुपये खर्च झालेले आहेत. मग त्याऐवजी एखादा सेवा प्रकल्प उभा केला असता, ज्या सेवा प्रकल्पांची समाजाला, देशाला गरज आहे, की अनेक लोक म्हणजे बेघर झालेले, भूमिहीन झालेले किंवा असे रस्त्यावर आलेले की ज्यांना कुणीही नाहीये आणि ज्यांचं कुणी आहे पण त्यांना सांभाळत नाहीये, असेही लोक आहेत. अशा वर्गातल्या लोकांसाठी एक तर घरं बांधून दिली असती, त्यांना निवारा दिला असता, तरी मोठी गोष्ट झाली असती. किंवा एखादं अनाथालय त्यांना राहण्यासाठी सुरू केलं असतं, तरी मोठी गोष्ट झाली असती. ह्याचं कारण असं आहे की अनेक आश्रम आहेत पण ते हजारो रुपये महिन्याला द्यावे लागत आहेत आणि ते गरीब माणसाला कुठे परवडणार आहेत. त्यामुळे अशा लोकांसाठी ज्यांचं कुणीच नाहीये, ज्यांचे आहेत त्यांचं म्हणत नाही, पण ज्यांचं कुणीच नाहीये आणि ज्या रस्त्यावर बिचारे आलेले आहेत, रस्त्यावर त्यांना राहायला लागतंय नाईलाजास्तव, अशा गरीब वर्गासाठी काय करायचं, कोण वाली आहे. तर अशाच मंडळीने अशा गोष्टीसाठी हजारो कोटी काही खर्च करतात. जर त्यातले 10-20 कोटी रुपये जरी खर्च केले असते तरीही एखादा चांगला सेवा प्रकल्प उभा राहू शकला असता आणि समाजाच्या तो स्मरणात राहिला असता आणि समाजासमोर एक चांगला आदर्श गेला असता की ज्याचा तो एक वस्तुपाठ ठरला असता आणि तो आदर्श सर्वांसमोर जाऊन अनेकांनी तो कित्ता गिरवला असता. तेव्हा अशा तऱ्हेने संपत्तीचं प्रदर्शन घडवण्यापेक्षा याच पैशातून त्यांना एखादा समाजोपयोगी, राष्ट्रोपयोगी आणि गरिबांना, समाजाला, दुर्लक्षित, वंचित घटकांना उपयुक्त ठरेल, त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा उद्धार होऊ शकेल. उजाड पडलेली गावं, ओस पडलेली गावं, अशा गावाचा देखील उद्धार होईल असा एखादा प्रकल्प राबवला असता तर संपत्तीचं प्रदर्शन घडवण्याऐवजी इथे तुमच्या मोठ्या मनाचं दर्शन लोकांना घडलं असतं. अशी घडवण्याची संधी ही अंबानी कुटुंबाने घालवलेली आहे असं मला
वाटतं. मंडळी, ह्या बाबतीत आपली संस्कृती काय सांगते? आपल्या संस्कृतीमध्ये बघा, प्रभू राम हे तर राजे होते. ते वनवासाला गेले, कसे राहिले? किती साध्या वेशात ते राहत होते, कसे राहत होते? त्यांनी आपल्यासमोर मोठा आदर्श दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा कौरवांकडे शांतिदूत बनून गेले, तेव्हा दुर्योधनाने त्यांची व्यवस्था फार चांगली केलेली, महालात केलेली होती. परंतु तो महालाची व्यवस्था त्यांनी स्वीकारली नाही, तर त्यांनी गरीब विदुराच्या घरी राहणं पसंत केलं. संत एकनाथ महाराजांनी काय केलं? संत एकनाथ महाराजांच्या घरी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं. तर त्यांनी ते श्राद्धाला गावातील ब्राह्मण वर्ग बोलवण्याऐवजी त्यांनी गरीब वर्गाला आणि विशेष करून त्या काळातल्या वंचित घटकाला जेवायला बोलवून समाजासमोर एक वेगळा मोठा आदर्श घालून दिला. संत एकनाथ. महात्मा गांधींनी काय केलं? महात्मा गांधी जरी दिल्लीला गेले की बिर्ला बजाज ही मोठी मंडळी त्यांच्या घरी गांधीजींनी राहायला जावं बंगल्यावर, असे या लोकांना वाटत असे. परंतु तिकडे पाठ फिरवून गांधीजी तिथल्या सामान्य वस्तीमध्ये म्हणजे भंगी वस्तीमध्ये जाऊन राहत असत. इंग्लंडला जेव्हा गांधीजी गेले लंडनला गोलमेज परिषदेसाठी, तेव्हा तिथेही त्यांची राहण्याची व्यवस्था फार चांगल्या ठिकाणीच केली गेलेली होती. परंतु तिथे तसे ते चांगल्या स्थितीत न राहता ते तिथल्या मजुरांच्या, भारतीय मजूर जे तिथे होते ते अतिशय वाईट परिस्थितीत जीवन जगत होते. त्यांच्या सोबत ते उघड्या जागेमध्ये त्यांनी राहणं पसंत केलं. तेव्हा असा आपल्यासमोर आपल्या ह्या मोठमोठ्या मंडळींचा आदर्श आहे. हा आदर्श काही प्रमाणात तरी कृतीत आपल्याला आणता आला तरी समाजासमोर एक चांगला आदर्श जाईल आणि समाजाचं भलं होण्याच्या दिशेने एक वेगळं पाऊल पडेल. त्यामुळे मंडळी, आपल्याला यावर काय वाटतं की खरंच अशा उद्योगपतींनी, मोठमोठे उद्योजक आहेत किंवा असे शाही विवाह सोहळे असे पार पाडण्यापेक्षा आणि त्यामधून हजारो कोटी ह्या सर्व मोठमोठ्या मंडळींच्या पाहुणचारासाठी खर्च घालण्यापेक्षा जर तोच पैसा सत्काणी लागला तर त्यातून मिळालेलं पुण्य ह्या मंडळींना कित्येक पिढ्यांना पुरेल आणि समाजासमोर एक चांगला आगळा आदर्श जाऊ शकेल. मंडळी, आपल्याला काय वाटतं यावर आपण जरूर अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.